बघावं। आमंत्रित करतोय शीतल श्यामसिंग जयला सेवली कोकण आहे शुभम मंडावत प्रताप सिंह राजपाल सिंह देहवा आज 83.6 रुपया आपण स्वतः प्रतिभामध्ये दिली असते तर पुढील गुणवंत विद्यार्थ्यांना मी आमंत्रित करतोय यश करण सिंह बंगावर या सर्व विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय गुणवंत सन्मान पुरस्कार दिला जात आहे। सर, जो पुरस्कार तुम्ही देता तो कोणत्या स्वरूपात असतो? तो प्रमाणपत्र असतं, गुलाबाचं फूल असतं आणि मूर्तिचिन्ह मोठं असतं महाराणा प्रतापसिंह यांचं आणि तो आदर्श एक महापुरुषाचं त्यांनी आदर्श राहावं, देशासाठी समाजासाठी परिवारासाठी काम करावं। सर्व सामाजिक काही कार्य पुरस्कार पण तुम्ही देतात वैयक्तिक? समाजभूषण म्हणून पुरस्कार आहे जे समाजात झिजले, ज्यांनी घाम गाळला, मेहनत केली, अशा परिवारातल्या समाजातल्या अशा लोकांचा सुद्धा या ठिकाणी समाजभूषण म्हणून पुरस्कार दिला जाणार आहे। सर, या पुरस्कारात समाजाला काय आव्हान करणार? समाजाला आव्हान असं करणार आहे की आपले जे प्रश्न आहे, अडीअडचणी ज्या आहेत त्या अडीअडचणीसाठी समाज संघटित व्हा आणि आपल्या अडीअडचणी आणि समाजाचा विकास एकोपाने एकजुटीनं होतो आणि त्याचं प्रतीक म्हणजे निस्वार्थपणे सेवा करणारे शिवराणा सेवा संघ आणि समिती यांच्यातर्फे अशी सेवा आहे। आम्हाला सहकार्य करा, अनेक कामं जसे मंत्रालय असेल आम्ही मिटिंगला जातो, समाजाच्या अडचणी सोडवण्याचा आग्रह करतो। आताच माननीय पालकमंत्री यांनी MPSC UPSC या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पिढीसाठी 1 कोटीची घोषणा केली या कार्यक्रमात। सर, दरवर्षी तुम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात, पुढच्या वर्षासाठी तुम्ही काय आव्हान करणार विद्यार्थ्यांसाठी? पुढच्या वर्षी ही संख्या अधिक वाढेल आणि गुणवंत चेहरे दिसतील। पालकमंत्री म्हणल्याप्रमाणे समाजातून कलेक्टर झाले पाहिजेत, समाजातून पोलीस आयुक्त झाले पाहिजेत, डॉक्टर झाले पाहिजेत, अशी ते त्यांनी पालकमंत्र्यांनी आशीर्वाद दिला। खऱ्या अर्थानं त्या सगळ्यांचा जो आशीर्वाद आहे आणि तुम्ही सर्व पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे समाज अशा पद्धतीनं उन्नत होतो, प्रगत होतो आणि खऱ्या अर्थानं त्याचा आनंद शिवराणा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांना मिळतो। तुमच्या कार्यकारिणीमध्ये आणखी कोण पदाधिकारी? आमच्या कार्यकारिणीमध्ये आहे भरतसिंग काका गुणावत आहे, भोरासिंग राजपूत आहे, ॲडव्होकेट या ठिकाणी सुभाष कुपर्डे, अंजलीताई मॅडम आणि या ठिकाणी आनंद वारवाल, भावसिंग बैनाडे, शिवसिंग कोकण असे अनेक कार्यकर्ते, नारायण मेहर आहे, असे अनेक कार्यकर्ते आहेत। माझं नाव सचिन देवरे, शिवराणा व्याख्याते आहे, जळगावहून आलो आहे। खरं म्हणजे आज शिवराणा संघाच्या वतीनं जो पुरस्कार सोहळा, गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता, त्यामध्ये नुसतं फक्त पुरस्कार देणं नाही तर विचारांची देखील मेजवानी उपस्थितांना मिळाली पाहिजे। त्याचबरोबर महाराणा प्रतापांचा इतिहास ऐकायला मिळाला पाहिजे या हेतूनं या व्याख्यानाचं आयोजन आज संघटनेच्या वतीनं केलेलं होतं। त्या व्याख्यानासाठीच आज मी संभाजीनगरमध्ये आलो होतो। अतिशय छान असा कार्यक्रम झाला। गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप संघटनेनं दिली, त्यामुळे समाजातील तरुणांना एक नवीन उमेद मिळाली हे मात्र निश्चित आहे। तुम्ही जळगावहून आलात सर, जळगावचे काही विद्यार्थ्यांचा काही सत्कार वगैरे इथे झाला? जळगावचेच नाही तर जवळजवळच महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून इथं विद्यार्थी आलेले आहेत, समाजातील नामवंत व्यक्ती आलेले आहेत की ज्यांना समाजभूषण पुरस्कार सोहळा मिळणार आहे। तुम्ही पाहू शकता, विचारू शकता, आजही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेली मंडळी इथं उपस्थित आहे
हा भरगतचा असा दिवसभर कार्यक्रम आहे. या कार्यक्रमानंतर भोजनाची देखील व्यवस्था संघटनेतर्फे समाज बांधवांसाठी सर्वांसाठी केलेली आहे. सर आपलं नाव सांगा. सचिन देवरे सर, पाचोरा. युवा अध्यक्ष कल्पेश टाटू तसेच भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी उपाध्यक्ष. आज हा जो कार्यक्रम दिसतोय आपल्याला, या कार्यक्रमामध्ये राजपूत समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही भव्य दिव्य असा सत्कार कार्यक्रम आयोजित केलेला होता. यामध्ये तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते यांचाही आपण विविध प्रकारे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सर्व समाजभूषण जे समाजातील सर्वोच्च कार्य करणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी समाजभूषण पुरस्कार आपण इथे आयोजित केलेला आहे. आता किती विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे? जवळपास 167 विद्यार्थ्यांचा सत्कार इथे झालेला आहे आणि तसेच जवळपास 20 समाजातील नामवंत समाजसेवकांचाही सत्कार इथे सोबत झालेला आहे. काय आव्हान करणार सर तरुण मुलांना, विद्यार्थ्यांना? समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मोठ्या मोठ्या पदावर जावे आणि आपल्या समाजाचं नाव मोठं करावे हीच अपेक्षा या कार्यक्रमातून आम्ही व्यक्त करतो.